दिसतायत की नाही एकदम मस्त करंजा। तर आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने करंजी बनवलेली आहे। तर तुम्ही म्हणाल करंजी बघून वेगळी पद्धत काय आहे? तर सर्व जणांच्या ज्या करंजा आहेत त्या अशाच असतात। तर बघा इथे आपली करंजी किती खुसखुशीत झालेली आहे। वेगळी पद्धत म्हणजे यामधील जे सारण आहे ते आपण एकदम वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे। नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण यामध्ये वेगळी पद्धत काय वापरलेली आहे ती। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। तर हा रवा जो आहे तो आपण चांगला स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि जी सुजीची चाळणी असते त्याने चांगला चाळून घेतलेला आहे, कारण यामध्ये आळ्या वगैरे असतात। तर चांगला निवडून घेतलेला आहे। 2 वाटी आपण इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे। तर खोबरं जे आहे ते आपण खिसून घेतलेलं आहे। यामध्ये आपण रेडीमेड किसलेलं खोबऱ्याचा वापर केलेला नाही, तर अगदी घरच्या घरी आपण जे खोबरं असतं ते खिसणीने खिसून घेतलेलं आहे। 1 वाटी गूळ वापरलेला आहे। तर गूळ जो आहे तो आपण चांगला चाकूने बारीक चिरून घेतलेला आहे। वेगळी पद्धत म्हणजे आपण आज इथे गुळाची करंजी बनवणार आहे। तर सगळ्यात अगोदर मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। तर आता आपण सारण बनवण्यासाठी 1 वाटी रवा जो घेतला होता तो छान भाजून घेणार आहे। तर रवा आपल्याला चांगला जास्त लालसर भाजायचा नाही, अगदी मंद आचेवर रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। एक 3 ते 4 मिनिट आपल्याला रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। तर त्याचा रंग बदलला नाही पाहिजे, पण त्याचा खमंग वास आला पाहिजे इथपर्यंत रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। रवा भाजत असताना त्यामध्ये आपण 1 चमचाभर तूप टाकून घेणार आहेत, कारण तूप टाकून रवा भाजला की त्याला अजून छान सुगंध येतो। तर 1 चमचा यामध्ये तूप टाकून घेतला आहे। तर आता तूप जे आहे ते रव्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवून रवा छान मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर रवा जो आहे तो आपल्याला सारखं हलवत राहायचा आहे, नाहीतर तो खाली चिटकेल आणि करपून सुद्धा जातो रवा, म्हणून सारखं त्याला हलवत राहायचं आहे आणि मंद आचेवर छान रवा भाजून घ्यायचा आहे। तर बघा इथे आपला रवा भाजून झालेला आहे। तर आता तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत। त्याच कढईमध्ये आता आपण खोबरं सुद्धा भाजून घेणार आहेत। तर खोबरं जे आहे ते आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही फक्त गूळ आणि खोबऱ्याची सुद्धा करंजी बनवू शकता, पण इथे आज आपण रवा मिक्स करून गूळ, रवा आणि खोबरं मिक्स करून करंजी बनवणार आहेत। तर खोबरं सुद्धा आता आपलं छान भाजून झालेलं आहे। अगदी कुरकुरीत होईपर्यंत खोबरं भाजून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवायची आहे। तर आता यामध्ये आपण सुका मेवा टाकून घेणार आहे। तर त्यासाठी मी इथे काही बदामाचे काप करून घेतले होते आणि काही बेदाणे सुद्धा घेतले होते। तर हे जे सुका मेवा आहे तो पूर्णतः ऑप्शनल आहे। आता सुका मेवा टाकला की परत एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे। तर बघा इथे खोबरं जे आहे त्याचा सुद्धा हलकासा रंग बदललेला आहे आणि छान असं कुरकुरीत झालेलं आहे। तर हे सुद्धा आता आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहेत। बघा इथे आपलं खोबरं जे आहे ते भाजून झाल्याच्या नंतर थंड सुद्धा झालेलं आहे। तर यामध्ये आता आपण 1 चमचा विलायची पावडर टाकून घेणार आहेत। अगदी किंचित मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण कोणताही गोडाचा पदार्थ म्हटला की त्यामध्ये जर मीठ टाकलं की अजून छान चव येते। आणि आपण जो रवा भाजून घेतला होता तो सुद्धा आता पूर्णपणे थंड झालेला आहे। तर थंड झालेला रवा आपल्याला या
मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि आता रवा आणि खोबरं जे आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा इथे रवा आणि खोबरं चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे। तर तुम्ही कधी गुळाची करंजी खाल्ली आहे का? नक्की कमेंट करून सांगा। नेहमी तर आपण साखरेचीच करंजी बनवतो, तर या दिवाळीला तुम्ही नक्की गुळाची करंजी बनवून तर बघा, खायला खूपच चविष्ट होते। तर हे दोन्ही मिश्रण आता मिक्स झालेले आहेत। तर आता आपण यामध्ये 1 वाटी किसलेला गूळ टाकून घेणार आहोत। गूळ जो आहे तुम्ही चाकूने बारीक चिरून घेतला आहे आणि आता हा सर्व गूळ आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चमच्याच्या मदतीने आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तर गुळामध्ये छोटे छोटेसे गुळाचे काही कण असतात, ते चमच्याने चांगल्या प्रकारे मिक्स होत नाहीत, म्हणून आपण ते हाताने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। तर एखादा जर मध्ये गुळाचा खडा असेल तो हाताने आपण चांगला मॅश करून घेणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आपण हाताने चांगलं मिक्स करून घेणार आहोत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हाताने चांगलं सारण मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं करंजी बनवण्यासाठी सारण तयार झालेलं आहे। तर एक वेळेस साखर वापरण्याऐवजी तुम्ही गूळ घालून हे सारण तयार केलं तर खायला खूपच छान लागतं। आता आपण करंजीचं जे वरचं आवरण आहे ते तयार करण्यासाठी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। तुम्हाला किती करंजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे मैदा घेऊ शकता। तर 1 वाटी इथे मी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि करंजीचं जे आवरण आहे ते अगदी खुसखुशीत होण्यासाठी 2 चमचे इथे मी वनस्पती तूप वितळवून घेतलं आहे। आता हे वनस्पती तूप आपण या पिठामध्ये टाकून घेणार आहोत। तर हे जे तूप आहे ते आपल्याला कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पिठाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे तूप असेल ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा अगदी 2 चमचे तेलाचं मोहन सुद्धा यामध्ये टाकू शकता। कारण कोणताही पदार्थ आपल्याला खुसखुशीत करायचा असेल तर 2 ते 3 चमचे तेलाचं किंवा तुपाचं मोहन जर यामध्ये टाकलं तर अगदी पदार्थ खुसखुशीत होतो। तर वनस्पती तूप आपण पिठाला चांगलं चोळून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर एकाच वेळेस आपल्याला यामध्ये पाणी जास्त टाकायचं नाही, अगदी थोडं थोडं करत पिठाचा एक सैलसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर बघा इथे आपलं पीठ असं घट्ट गोळा मळून तयार झालेला आहे। तर परत आपण थोडंसं त्यावर वनस्पती तूप टाकून घेणार आहोत आणि छान असं पीठ आपण मऊ करून घेणार आहोत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। आपण छान असं पीठ मळलं की करंजी जी आहे ते खायला अगदी खुसखुशीत लागते। तर इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। तर हे पीठ आता आपण रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहे। तर यावर आता आपण झाकण ठेवून एक अर्धा तास हे पीठ रेस्टसाठी ठेवणार आहे। अर्धा तास झालेला आहे, तर झाकण काढून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही आपलं पीठ छान असं रेस्ट झालेलं आहे। तर परत एकदा आपण त्याला छान असं मळून घेणार आहे, अगदी हलक्या हाताने मऊ करून घेणार आहे। तर आता आपण करंजीचं जे वरचं आवरण आहे ते तयार करण्यासाठी पिठाचा एक छोटा गोळा करून घेणार आहे। तुम्ही हवं तर एक मोठी चपाती सुद्धा लाटून घेऊ शकता, पण इथे मी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे। तर एक गोळा आपण बनवून घेतलेला आहे, अशाच प्रकारे दुसरा सुद्धा गोळा बनवून घेणार आहे। म्हणजे हे गोळे बनवून घेतले की करंजी आपल्या पटापट करायला मदत होते। तर इथे एक छोटा गोळा बनवून घेतलेला आहे। तर आता आपल्याला याची एक पातळ पुरी लाटून घ्यायची आहे।
हे लाटत असताना जास्त पिठाचा सुद्धा वापर करायचा नाही, त्यामुळे जी करंजी आहे ते वरचं जे आवरण आहे ते अगदी कडक होतं, म्हणून अजिबात पिठाचा वापर करायचा नाही। तर बघा इथे आपली पातळ अशी पुरी लाटून तयार झालेली आहे। आता इथे मी एक करंजीचा साचा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही हातावर सुद्धा या करंज्या बनवून घेऊ शकता। तर साच्यामध्ये आपल्याला ही पुरी ठेवून घ्यायची आहे आणि आता इकडे आपलं सारण सुद्धा तयार झालेलं आहे। तर हे सारण आता आपण या पुरीवर भरून घेणार आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार सारण यामध्ये कमी किंवा जास्त भरून घेऊ शकता। जास्त सारण भरलेली करंजी असेल तर खायला खूपच छान लागते। तर सारण यामध्ये भरून घेतलेलं आहे, तर ते व्यवस्थित आपल्याला मध्ये दाबून घ्यायचं आहे आणि साच्याचं जे झाकण आहे ते दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे जी करंजी आहे ती तेलात आपली सुटणार नाही आणि त्याचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते सुद्धा आता आपण काढून घेणार आहेत आणि त्याच्या बाजूने व्यवस्थित त्याच्या कडा दाबून घ्यायच्या आहेत। तर बघा इथे आपली एक करंजी बनवून तयार झालेली आहे। तर बघू शकता आपली करंजी किती मस्त बनवून तयार आहे। तर दुसरी सुद्धा मी करंजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर परत आपण एक छोटीशी एक पातळ पुरी लाटून घेणार आहेत। तर इथे आपली एक पातळ पुरी लाटून झालेली आहे। तर यामध्ये पण आपण सारण भरून घ्यायचं आहे। तर मी सारण जे आहे ते अगदी जास्त भरते, म्हणजे करंजी खाताना खूपच छान लागते। तर एक्स्ट्राचं पीठ आलेले काढून घेतलेलं आहे आणि साचा आपल्याला चांगला दाबून घ्यायचा आहे, म्हणजे जी करंजी आहे ती आपली तेलात सुटणार नाही। तर इथे आपली दुसरी सुद्धा करंजी बनवून तयार झालेली आहे। अशाच प्रकारे आपण राहिलेल्या पिठाच्या सुद्धा करंज्या बनवून घेणार आहेत। तर बघा आपल्या करंज्या किती मस्त बनवून तयार आहेत आणि बाकीच्या पिठाच्या सुद्धा करंज्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत। तर एक वाटी मैदा घेतला होता, तर त्यामध्ये आपल्या कमीत कमी एक 25 ते 30 करंजी बनवून तयार आहे। तर आता आपण ही तळण्यासाठी घेणार आहेत। गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तर तेल सुद्धा आपल्याला अगदी कडकडीत तापवून घ्यायचं नाही। तर आता तेल चांगलं तापले की नाही चेक करण्यासाठी छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून घेतला आहे। तर तो पटकन वर आला, याचा अर्थ की आपलं तेल सुद्धा छान तापलेलं आहे। तर आता यामध्ये आपल्याला करंज्या सोडून घ्यायची आहे। कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या करंज्या सोडून घेणार आहेत। इथे आपल्याला मोठी जाड बुडाची कढई वापरायची आहे, म्हणजे त्यामध्ये तेल सुद्धा जास्त बसतं आणि करंजी सुद्धा जास्त बसतात। तर बघा एका बाजूने करंजी तळली की चमच्याच्या मदतीने आपण ती दुसऱ्या बाजूने पलटवून घेणार आहेत। करंजी तळत असताना आपल्याला एकदम हाय फ्लेमवर या करंज्या तळून घ्यायच्या नाहीत, अगदी मंद आचेवर या करंज्या तळून घ्यायच्या आहेत, नाहीतर जे वरचं आवरण आहे ते अगदी करपल्यासारखं होतं। तर बघा इथे आपल्या करंजींना खूप छान रंग आलेला आहे, अगदी ब्राऊन रंगावर आपण या करंज्या तळून घेतलेल्या आहेत। सर्व करंज्या आपण झाऱ्यामध्ये काढून घेणार आहेत आणि तेल चांगलं नितळून घेणार आहेत। तर बघा या करंज्यांना किती मस्त रंग आलेला आहे आणि करंज्या सुद्धा दिसायला खूपच मस्त दिसत आहेत। तर अशाच प्रकारे आपण राहिलेल्या सुद्धा करंज्या तळून घेणार आहेत। तर बघा इथे आपल्या सर्व करंज्या ज्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत। तर बघा दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत आणि खायला सुद्धा तितक्याच टेस्टी झालेल्या आहेत। जर तुम्हाला जास्त गोड खायचं नसेल तर तुम्ही ही गुळाची करंजी एक वेळेस नक्की करून बघा। तुम्ही कधी गुळाची करंजी खाल्ली आहे का, नक्की कमेंट करून सांगा। आणि माझे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही कुठून बघत आहेत नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पुन्हा एकदा विनंती आहे की माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा।
तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा.